नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। युवासेना प्रमुख माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमदार भास्कर शेठ जाधव आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य विक्रांतजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांच्या संकल्पनेतून भरणे नाका येथे युवासेना खेड तालुका आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली। यामध्ये सिद्धेश बर्जे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून त्याला 25,000 रुपयाचं पारितोषिक, द्वितीय ओमकार बैकर याला 15,000 तर तृतीय क्रमांक पटकावलेल्या स्वराज जोशी याला 10,000 रुपयांचं पारितोषिक आणि सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। यावेळी रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर, जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर, युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, तालुका प्रमुख दत्ता भिलारे, उपतालुका प्रमुख सचिनजी निकम, शहर प्रमुख शेखर पाटणे, महिला आघाडी तालुका प्रमुख अंकिता बेलोसे, शहर संघटिका माधवी बेर्डे, युवासेना जिल्हा सचिव राकेश सागवेकर, तालुकाधिकारी मच्छिंद्र गोवळकर, शहर अधिकारी प्रसाद पाटणे, तालुका सचिव चेतन वारणकर, सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचे आणि आदिती ठाकरेंचे शिवसैनिक, खरोखर आज तुमचं या खेळमध्ये कालकाई देवीचा आशीर्वाद घेऊन अतिशय खूप चांगलं केलं आणि या जिल्हा स्पर्धेवरती स्पर्धा आयोजित केल्या। ती आज विद्यार्थी सगळे या ठिकाणी मुलग्या या ठिकाणी आमच्या भरणे नाका कालकाई मंदिराच्या वतीने इथून इथे गणपती बाप्पाजवळ आज स्वतःची रनिंग केली। प्रत्येकाच्या मनामध्ये आलं की मी काहीतरी जिंकावं, मी निवडून यावं अशी सगळ्यांची भावना होती। पण मी त्यांच्या पाठीमागे होतो। छोटी छोटी मुलं होती, धावत होती, काहीतरी माझा नंबर येईल या गाड्यातून सगळे धावत इकडून तिकडे वाकडे फिरत होते। आणि असा हा कार्यक्रम या टीमनी युवकांनी आज आदिती ठाकरे साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्त महाराष्ट्राचं नेतृत्व त्याने असं लोकांना वाटलं की काय तो करणार आहे आणि काय घडवणार आहे। अरे तुला घडवायला या संसदे रक्त सुदे त्याच्या पाया पडावं लागणार आहे आणि या खेळमध्ये अतिशय काय त्याची ठिकाणीता केलेली आहे। पण आज वाढदिवसाच्या निमित्ताने तोच पुढे माणूस महाराष्ट्राला घेऊन आज आजोबाचं नेतृत्व केल्याशिवाय तो राहणार नाही। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 14 जून 2025 रोजी खेड तालुक्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। यामध्ये सकाळी 7:30 वाजता श्री स्वामी समर्थ मंदिर शिवतर रोड येथे अभिषेक, 8 वाजता शंकराच्या मंदिरात अभिषेक, 9:30 वाजता कळंबणी हॉस्पिटल फळ वाटप, 10 वाजता मुंबई गोवा महामार्ग लगत वृक्षारोपण, 10:30 वाजता खेड बस स्थानक परिसरात आरोग्य शिबिर, 11:30 वाजता अनुग्रह शाळा वेरळ येथे भेटवस्तू वाटप, 12 वाजता खेड निवासा चौक येथे लाडू वाटप आणि दुपारी 1 वाजता श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात महाप्रसाद आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन खेड तालुकाध्यक्ष निलेश बामणे आणि शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांनी केलं आहे। कारागृहातील कैद्यांनी बनवलेल्या विविध वस्तू जनतेपर्यंत थेट पोचाव्या या उद्देशाने राज्याच्या कारागृहात उत्पादित होणाऱ्या पर्यावरणपूरक अशा विविध कलात्मक वस्तूंचं प्रदर्शन जनतेसाठी मंत्रालय प्रांगणात खुलं करण्यात आलंय। या प्रदर्शनास नामदार योगेशदादा कदम यांनी भेट दिली। या भेटी दरम्यान आमदार मंजुळाताई गावित, प्रधान सचिव राधिका रस्तोगी, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, ठाणे मध्यवर्ती कारागृह अधीक्षक राणी भोसले आदी उपस्थित होते। पेण मंडळ भारतीय जनता पार्टीच्या विद्यमाने संकल्प से सिद्धी तक कार्यक्रमातून कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेचं आयोजन लाड फार्म हाऊस येथे करण्यात आलं होतं। यावेळी राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवी पाटील, लोकसभा प्रमुख सतीश धारक, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दळवी, गीता पालवेचा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निलिमा पाटील, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, राजेश मपारा, मिलिंद पाटील, संजय डंगर, विजय पाटील तसेच दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणी आणि पेण पूर्व मंडळातील बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते। मोदीजींनी 24 मे 2014 रोजी शपथ घेतली आणि त्या शपथीनंतर खऱ्या अर्थाने
देशामध्ये सुशासन पर्व असं सुरू झालं. आज आपण पाहतो की मोदीजींच्या माध्यमातून स्वच्छता अभियान असू दे, जनधन योजना असू द्या, त्या ठिकाणी झिरो टॉलरन्स असू द्या, त्या ठिकाणी PM किसान योजना असू द्या, त्या ठिकाणी शौचालय मुक्त भारत ही योजना असू द्या. आपण पाहिलं तर 500 वर्षाची आपली जी काही संकल्पपूर्ती होती ती श्रीराम मंदिरांच्या बांधल्यानंतर झालेली आहे. आज आपण पाहतोय की विश्वामध्ये सुद्धा जी समिट आज संमेलन भरवले. आज देशामध्ये 4थी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची झालेली आहे. आज आपण पाहतोय की देश विश्वगुरू म्हणून आज आपण पाहिलं जात आहे. कोरोनामध्ये सुद्धा वॅक्सिनच्या द्वारे आज इतर देशांना मदत करून आपण आपल्या देशाचं नाव पूर्णपणे जगामध्ये पुढे झालेलं आहे. अशा सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण बोलायला गेलो तर खूप होत आहे, परंतु मोदींच्या माध्यमातून जे काय गेल्या 18 वर्षामध्ये झालेलं आहे त्या सर्व गोष्टी या ठिकाणी या मेळाव्याच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी पोहोचवण्याचं काम प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे. आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये ते काम करतील आणि प्रत्येक घरोघरी एक तळागाळापर्यंत मोदींच्या योजना आणि 11 वर्षाचं कार्य त्या ठिकाणी प्रत्येकाने सांगायचं आहे. त्यासाठी या मेळाव्याचा उद्देश आहे. चिपळूण येथील सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक हर्षल प्रसाद काटडरे यांना या वर्षीचा प्रतिष्ठेचा नटश्रेष्ठ बालगंधर्व संस्थेचा खाऊवाले पाटणकर पुरस्कार जाहीर झाला आहे. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा हा पुरस्कार बालगंधर्व यांच्या पुण्यतिथी दिनी 15 जुलै 2025 रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात प्रदान करण्यात येणार आहे. बालगंधर्व यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांच्या नातेवाईक आणि हितचिंतकांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या संस्थेतर्फे दरवर्षी संगीत क्षेत्रातील मान्यवरांना गौरवण्यात येते. गेल्या वर्षी हा पुरस्कार चिपळूणचे स्वराधिराज राजाभाऊ शेंबेकर तसेच प्रसिद्ध गायक महेश काळे यांना प्रदान करण्यात आला होता. यंदाचा पुरस्कार हर्षल काटडरे यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. राजवैभव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेडचा 18वा वर्धापन दिन शनिवार दिनांक 14 जून 2025 रोजी संपन्न होत असून त्यानिमित्त श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी तीर्थप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन राजवैभव पतसंस्थेचे अध्यक्ष वैभवजी खेडेकर, उपाध्यक्ष भालचंद्र साळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत पिंपळकर, सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद यांच्यातर्फे करण्यात आलं आहे.